Hi students. Hello sir. Hello students. Hi sir. Today we are going to learn here the most important topic, and that topic name is part of speech. Okay. Do you know how many part of speech are there in English? 8. Okay. How many? 8. There are 8 part of speech. Okay. So who can tell me first? All of you tell me. Noun. Okay. Very good. Now. Then second. Pronoun. Third. Verb. Adjective. Fourth. Word. Fifth. Adverb. Sixth. Preposition. Yes. Very good. Preposition. Then seventh. Interjection. Conjunction. Very good. And last one. Interjection. व्हेरी गुड. तर याच्यापैकी आपल्याला आज ह्या 8 पार्ट ऑफ स्पीच पैकी या ठिकाणी प्रिपोजिशन जो अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अतिशय 10वी पर्यंत सुद्धा याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला येत राहतात. तर प्रिपोजिशन वरती आपल्याला थोडासा फोकस करायचा. त्याच्यातली काही प्रिपोजिशन मी तुम्हाला आज शिकवणार आहे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा. ओके. सो लिसन एव्हरीवन अटेंटिव्हली हियर. सो प्रिपोजिशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रिपोजिशन? प्रिपोजिशन कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? हा, कशाला म्हणतात? ओके. शब्दयोगी अव्यय, त्याला काय म्हणतो आपण? प्रिपोजिशन. पण या ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशन मध्ये एक शब्द आहे बघा. काय इथं? प्री. ओके. आणि इथं काय आहे? पोझिशन. म्हणजे एखाद्या गोष्टीची पोझिशन दाखवण्याचं काम जो शब्द करतो. बरोबर. जर आपण डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये पाहायचं म्हटलं, या ठिकाणी काय लक्षात ठेवावं लागेल आपल्याला? वर्ड विच इज यूज बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो. काय दाखवायचं आता या ठिकाणी? टू शो द डायरेक्शन. ओके. टू शो द प्लेस, टू शो द टाइम, टू शो द लोकेशन, टू शो द रिलेशन, टू शो टू इंट्रोड्यूस द ऑब्जेक्ट. ओके. याच्यासाठी आपल्याला काय करायचं? प्रिपोजिशन वापरायचं. ओके. आता प्रिपोजिशन मध्ये बघा, एखादा सपोज या ठिकाणी आता स्कूल हा शब्द आहे. काय? स्कूल. ओके. स्कूल हे नाउन आहे. काय हे? नाउन. स्कूल मीन्स काय? शाळा. शाळा हे काय? नाव आहे. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो? नाउन. मग जर समजा आपल्याला या ठिकाणी आता 2 प्रिपोजिशन लर्न करायचे. प्रिपोजिशन खूप आहे, आपण 1 बाय 1 बरेचसे घेणार आहेत. तर त्याच्यापैकी आपल्याला आज 2 वरती फोकस करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जर पाहिला आपण, तर पहिला आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, एक आहे ऍट आणि दुसरा आहे इन. 2. ओके. आता 2 वरती आपल्याला कसं फोकस करायचं बघा. आता काय होतं, बरेच वेळा आपल्याला कन्फ्युजन होते. ऍट कधी वापरायचं, इन कधी वापरायचं. ओके. आता तुम्ही शाळेमध्ये आहात. ओके. यू आर ऍट स्कूल और यू आर इन स्कूल. आपल्याला आय एम इन स्कूल का आय एम ऍट स्कूल हे वापरायचं. बरोबर. कन्फ्युजन आहे आपल्याला. एम कधी, ऍट कधी वापरायचं आणि हे एक प्लेस आहे. ओके. काय लिहिलंय? हॉस्पिटल. काय लिहिलंय? हॉस्पिटल. आणि हे दुसरं एक प्लेस आहे. काय लिहिलंय? ओके. आता स्कूल, आता याच्यामध्ये आपल्याला यूज करायचंय वेअर आर यू. जर तुम्हाला इफ समवन आस्क यू क्वेश्चन वेअर आर यू, ऍट दॅट टाइम यू हॅव टू आन्सर एज लाईक दॅट आय एम ऍट स्कूल और आय एम इन स्कूल. याच्यातनं नेमकं कोणतं करेक्ट, म्हणजे योग्य प्रकारे कुठला आन्सर आपल्याला द्यायचं हे महत्वाचं ठरणार आहे. किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेला तर त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल वेअर आर यू. मग तुम्ही काय सांगणार? आय एम ऍट हॉस्पिटल सांगणार का आय एम इन हॉस्पिटल सांगणार? हे कन्फ्युजन नाही, आणखी तुम्हाला क्लिअर नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला क्लिअर होणार आहे. ओके. याच्यासाठी एक अतिशय महत्वाची ट्रिक सांगणार, ती लक्षात ठेवायची. आता जर सपोज आपण फर्स्ट टाइम या ठिकाणी, फर्स्ट प्लेस कोणता आहे? हॉस्पिटल. हॉस्पिटल मध्ये कोण असतात? डॉक्टर. आणखी कोण असतात? ओके. आणखी पेशंट. ओके. आणखी रिसेप्शनिस्ट असतात. बरोबर. स्वागत करण्यासाठी, नोट डाऊन करण्यासाठी डॉक्टरांची तिथे असतात की नाही काउंटरवरती, त्याला रिसेप्शनिस्ट म्हणतो. हे सगळे असतात. जर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये काम करत असाल, बघा, जर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये काम करत असाल तर तुम्ही काय वापरू शकता? आय एम इन हॉस्पिटल. काय म्हणू शकता? आय एम इन हॉस्पिटल. पण तुम्ही आता जर हॉस्पिटलमध्ये एक पेशंट म्हणून गेलेले, तुम्ही कायमचे त्या ठिकाणी काम करत नाही,
लक्षात येते का? कायमचे तिथं काम करतात का तुम्ही? नाही. मग काय त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं, तुम्ही तिथं काय वापरलं पाहिजे, आय एम ऍट हॉस्पिटल. लक्षात येते का? जर समजा आता स्कूलमध्ये कोण असतं? टीचर असतात. ओके, सांगा. स्टुडंट असतात. आणखीन कोण असतं? टीचर असतात, स्टुडंट असतात, पिओन असतात. आणखीन कोण असतं? कधी कधी पॅरेंट्स पण येतात. पण ते शाळेचा भाग, पॅरेंट्स काही शाळा स्कूलमध्ये बसायला येतात का? मुलांकडे काही काम असेल तरच येतात, किंवा काही इन्क्वायरी करायची असेल तर येतात. म्हणजे ज्या वेळेस त्या ठिकाणी तुम्ही आता विद्यार्थी आहात, म्हणजे शाळेचा भाग आहे तुम्ही. आता मी टीचर आहे, मी कुठला पार्ट आहे? शाळेचा भाग आहे. म्हणून मला ज्यावेळेस कोणी विचारेल की या ठिकाणी वेअर आर यू, at that time I can answer as like that I am in school. लक्षात येते का? एकदम सिंपल, फक्त थोडीशी ट्रिक वापरायची. ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली, ऍट आणि इनचा वापर अगदी करेक्ट येणार तुम्हाला. लक्षात बसतंय का? म्हणजे काय करायचं, जर समजा तुम्ही स्टुडंट आहे, तुम्ही शाळेत आहे, तुम्हाला प्रश्न विचारला वेअर आर यू, आय एम इन स्कूल. व्हेरी गुड. आता तुम्ही हॉस्पिटलला गेलात, तुम्ही काय वापरणार? आय एम ऍट हॉस्पिटल. ओके. आता जर समजा तुम्ही सिनेमा हॉल मध्ये गेलात, वेअर आर यू विचारलं क्वेश्चन कोणी तुम्हाला, तर येस, आय एम ऍट सिनेमा हॉल. लक्षात येते का? मग ज्या वेळेस तुम्हाला समजा पॅरेंट्स जर इथं आले, कुठं? स्कूलमध्ये, मग पॅरेंट्स काय म्हणतील? त्यांना विचारलं वेअर आर यू, पण जर विचारलं फोनवरती वेअर आर यू, त्यावेळेस ते काय उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी? आय एम ऍट स्कूल, बिकॉज दे आर नॉट पार्ट ऑफ द स्कूल. या ठिकाणी मी 2 सेंटेन्स लिहिले. बघा, पहिले या ठिकाणी काय, जर टीचर आणि या ठिकाणी पॅरेंट लिहिले. जर टीचरचा आपण विचार केला, जर सरांना आपण प्रश्न विचारला वेअर आर यू, तर इथं आय एम डॅश डॅश स्कूल, इथं ऍट स्कूल लिहिणार का इन स्कूल लिहिणार? ओके. म्हणजे वाक्य कसं होईल आता? आय एम इन टीचर, कारण टीचर इज द पार्ट ऑफ द स्कूल. बरोबर. म्हणजे त्या इन्स्टिट्यूटचा किंवा त्या एखाद्या प्लेसचा जर पार्ट असतील तर त्या ठिकाणी काय करणार आपण? इन घ्या. ओके. आता पॅरेंट जर विचारलं, पॅरेंट स्कूल मध्ये आले आणि त्यांना विचारलं वेअर आर यू, ऍट दॅट टाइम आय एम डॅश डॅश स्कूल, म्हणजे इन का ऍट? बरोबर, कारण ते पार्ट आहेत पण टेम्पररी पार्ट. बरोबर. मग ते काय म्हणणार? आय एम ऍट स्कूल. आता मी बँकेमध्ये गेलो, समजा ज्ञानेश्वर बँकेमध्ये गेलो, मग ज्ञानेश्वर त्याला विचारलं वेअर आर यू ज्ञानेश्वर, मग तो काय म्हणेल? ज्ञानेश्वर स्टँड अप. ज्ञानेश्वर टेल वेअर आर यू. सपोज इफ you go in the bank, I am at school bank. yes, I am at bank because he is not part of the bank. Sit down. आता जर समजा आपण जर एखाद्या बँक मॅनेजरला विचारलं, कोणीतरी विचारलं वेअर आर यू सर, at that time what is his answer? In bank. I am in bank because manager is the part of bank. Okay, understood? Yes.